8 वाजता कुणाचा क्लास आहे का रे बाबांनो? कारण आजचं लेक्चर थोडं पुढे जाऊ शकते. 8 वाजता कुणाचा क्लास आहे का? कुणाचा असेल त्यांनी हो म्हणा, एवढंच करा. तर बघा आता बरं, ज्यांना मग क्लास आहे त्यांनी काय करा, एक्झिट करायचं आणि नंतर युट्यूबवर पाहून घ्यायचं. थोडंसं काय नाही, 5-10 मिनिटं पुढे जाऊ शकतो. युट्यूबवरती पाहून घ्या, मी ते टाकणारच आहे. तर 230 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट म्हणजे जर काढला आपण तर हे 32 × 10⁻12 यायला जवळपास. आपण काय केलं, 230 मेगा इलेक्ट्रॉन वोल्ट टू जूल असं आपण कन्व्हर्जन केलं. असं मी कन्व्हर्जन केलं. तर ते नियरली 32 × 10⁻12 येईल बघा. आता फरक बघा, मी काय करतोय, जूलच्या स्वरूपात लिहितो इथं. हो करतो सेंड लिंक. हे बघा हे किती आहे, 10⁻19 आहे. आणि हे जर काढलं 3.2, इथं जर पॉईंट घेतला तर हे आणखी -11 होते बघा. मग तुम्ही जर बघितलं तर किती पट आहे ह्याच्या, हे तर दोघांचा भागाकार करावा लागेल ना. 3.2 × 10⁻11 डिवाइड बाय 2 × 10⁻19. हे अंदाजे काढतोय, लगेच डोक्याला ताप घेतात बाबा. 1.6 × 10 हे -11 आणि हे -19 वर जाऊन +19 होते. तर -11 आणि 19 8 होते. म्हणजे हे किती झालं बाबा, 10⁻7 म्हणजे कोटी, 16 कोटी पट जास्त. बघा हे किती पट जास्त आहे. आता नीट लक्ष द्या. जर तुम्ही हे बघितलं ना, हे न्यूक्लिअर एनर्जी बघा, कार्बनचा एक ॲटम न्यूक्लिअर केमिकल रिॲक्शन केला की एवढी एनर्जी भेटायला, आणि तेच युरेनियमच्या एका ॲटमला फोडलं की एवढी एनर्जी भेटायला. आणि हे किती पट जास्त आहे माहिती आहे का? किती पट जास्त आहे माहिती आहे का? 16 कोटी पट जास्त आहे. बाप्पा रे बाप्पा, 16 कोटी पट जास्त आहे. मग अंदाज लागला का न्यूक्लिअर रिॲक्शन किती डेंजरस असते ते? नाही, सारख्याच आकाराचा अणुबॉम्ब आणि सारख्याच आकाराचा ग्रेनाइट घेतला की अणुबॉम्बचा स्फोट ही महत्वाची गोष्ट नाही, हीट महत्वाची. तर अणुबॉम्ब मधून हीट करोडो पट जास्त निघते बेटा. का? कारण ग्रेनाइट जे आहे ते शेवटी केमिकल रिॲक्शनवर चालते, केमिकल. आणि अणुबॉम्ब हा न्यूक्लिअर रिॲक्शनवर चालतो. आणि ही न्यूक्लिअर रिॲक्शन केमिकल रिॲक्शनच्या कधी पण लाखो पट जास्त एनर्जी बाहेर टाकते. आता मला सांगा, त्याच्यामध्ये काही अडचण आहे का? न्यूक्लिअर रिॲक्शन्स मध्ये किती पट जास्त असते? 1 न्यूट्रॉनने फोडल्यास 3 न्यूट्रॉन कसे होतात आता ते पण सांगतो. म्हणजे का होणार नाहीत मला हेच कळत नाही तुमचं रे बाबांनो. चालू आहे ना? हां चला, ते पण सांगतो. मला सांग, मला एक सांग बाळा, मला एक सांग. इथं एक मोठा दगड आहे, ठीक आहे ना, आणि त्याला तुम्ही एक असा छोट्या दगडाने मारलं तर ह्याचे असे तुकडे होऊ शकत नाहीत का? एक असा, एक असा आणि असे 3 छोटे छोटे. तुम्ही म्हणणार तुकडा तर एकच छोटा मारला आणि त्याच्यापासून 3 छोटे तुकडे का झाले? शेवटी न्यूट्रॉन म्हणजे पण एक तुकडाच आहे, फक्त एवढंच की हा तुकडा जोरात मारलाय फेकून. छोटे तुकडे होतील का नाही 3? का होणार नाहीत? जर हे फुटला तर 3 छोटे तुकडे का होणार नाहीत? मोठे 2 तुकडे आणि 3 छोटे तुकडे. फक्त काय पाहिजे आपल्याला? ह्याचं वजन आणि ह्याचं वजन मॅच झालं पाहिजे. सध्या एवढंच लक्षात ठेवा. कळलं बेटा? कोण विचारला होता प्रश्न? परवेज, कळलं का?
एनी क्वेश्चन, कितीही क्वेश्चन विचारा, डोंट टेक टेन्शन. आता हे झालं, न्यूक्लिअर रिॲक्शन ही अति मोठी आहे, केमिकलच्या मानानं करोडो लाखो करोडो पट मोठी आहे एनर्जी वाईज. आता बघूया आपण टाइप्स ऑफ न्यूक्लिअर रिॲक्शन. जसं टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन असतात का नाही, एक्झोथर्मिक, एंडोथर्मिक, तसं इथं पण असतं. दोन प्रकारच्या न्यूक्लिअर रिॲक्शन असतात. एकामध्ये असा मोठा न्यूक्लियस असतो, त्याच्यावरती एक पार्टिकल, आता मी इलेक्ट्रॉन काढणं झालो बरं का, बाजूने इलेक्ट्रॉन असतात, पण आता न्यूक्लिअर रिॲक्शन मध्ये इलेक्ट्रॉनचं काम नाहीये जास्त, त्यांना काय होतं हे आपल्याला फरकच पडत नाही. ऑक्टेट, डुप्लेट ह्याचं काहीच काम नसतं इथं. न्यूक्लियस फुटला आणि कोणते न्यूक्लियस तयार झाले हेच कामाचं आहे. मग हा न्यूक्लियस फुटला की असे छोटे छोटे तुकडे होतात आणि एनर्जी, ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. ह्याला म्हणतात तुटणे. तुटलं ना इथं, दोघ जण तुटले की इथं, म्हणजे एक जण काय होता तो तुटला. तुटण्याला आणखीन एक शब्द आहे फ्युजन. बायनरी फ्युजन झालंय का नाही तुम्हाला, अमिबाचं किंवा बॅक कोणत्या तरी फंगीचं झालं असेल मल्टिपल फ्युजन. फ्युजन म्हणजे तुटणे. अरे झालं रे, कुठं तर फ्युजन नावाचा शब्द ऐकला नसते काय कुठं तुम्ही आतापर्यंत, उगाच नाही म्हणतात काही बी. तर फ्युजन. त्याच्यानंतर आणखीन एका प्रकारची न्यूक्लिअर रिॲक्शन असते जी की अति 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 कामाची आहे. आपण जी शिकली ना आता ही युरेनियमची, अशा युरेनियम सारखे आणखीन भरपूर आहेत, परंतु ह्याच्याही पेक्षा जास्त कामाची आणखीन एक रिॲक्शन आहे ज्याच्यामध्ये असे छोटे छोटे 2 ॲटम किंवा 3 ॲटम एकत्र येतात, एकत्र येऊन एकमेकात घुसतात आणि मोठा ॲटम तयार करतात, आणि तरी पण ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी बाहेर पडते. आता तुम्हाला वाटतंय सर फुटले तरी एनर्जी बाहेर, जुटले तरी एनर्जी बाहेर, असं कसं? हे तुम्हाला 11वीत 12वीत गेल्याशिवाय कळणार नाही. टेन्शन घ्यायचं नाही, मी म्हटलं की उगाच कूल राहायचं. जे तुम्हाला कळू शकतोय ते मी तुम्हाला सांगतच असतोय. हाऊ न्यूट्रॉन डायरेक्टली बंबार्ड ऑन न्यूक्लियस ते पण सांगतो. सर्वात पहिले इथं फुटलं, फुटणे म्हणजे फ्युजन. इथं जुटले, एकत्र आले, जुटले, जोडले, त्याला म्हणतात फ्युजन. त्या दोघांमध्ये कन्फ्युज होऊ नका, फ्युजन फ्युजन. मग न्यूक्लिअर रिॲक्शनचे 2 प्रकार आहेत, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन, न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन. प्रकार दोन्हीही लक्षात आले का आणि त्यांचे अर्थ आले का? फ्युजन आणि फ्युजन आणि एनर्जी. आत्ता आत्ता महत्वाचा आहे, आत्ता महत्वाचा आहे, आत्ता महत्वाचा आहे. वैष्णवी तुझा मी लक्षात ठेवलाय प्रश्न, मी सांगतो नंतर. आत्ता तर खरं महत्वाचं आहे. केमिकल रिॲक्शन पेक्षा ह्या फ्युजन मध्ये लाखो पट एनर्जी जास्त होती, लाखो पट एनर्जी जास्त होती. आपण फ्युजन बघितलं होतं का नाही युरेनियमचं, तर या फ्युजन पेक्षा कित्येक पट फ्युजन मध्ये एनर्जी असते. टाडा टाडा. ह्या दोन्हीही न्यूक्लिअर रिॲक्शनच आहेत बरं का, दोन्हीही न्यूक्लिअर रिॲक्शनच आहेत. केमिकल रिॲक्शन पेक्षा फ्युजन लाखो पट जास्त एनर्जी टाकतंय, तर फ्युजन पेक्षा फ्युजन हजारो लाखो पट जास्त टाकतंय. फ्युजन मध्ये काय होतंय, मोठा न्यूक्लियस असं कोणतरी त्याच्यावरती बंबार्ड केलं की ते फुटतंय आणि छोटे छोटे न्यूक्लियस तयार होतात. म्हणजे एक मोठा दगड छोट्या दगडांमध्ये कन्वर्ट झाला. तर फ्युजन मध्ये 2 छोटे चिखलाचे गोळे एकत्र येतात आणि त्यांचा मोठा गोळा बनतो. आता तुम्ही म्हणताल एवढा मोठा कसा बनला सर? बघून घ्यायचं, त्या आकारानुसार होईल की आता काहीतरी. असा एक मोठा गोळा बनतो, त्याला फ्युजन म्हणतात. फ्युजन म्हणजे जुटणे, एकत्र येणे. म्हणजे न्यूक्लियस फुटला तरी एनर्जी बाहेर पडते, जुटला तरी एनर्जी बाहेर पडते. न्यूक्लियस फुटला तरी एनर्जी बाहेर पडते, न्यूक्लियस जुटला तरी एनर्जी बाहेर पडते. इथं न्यूक्लियस फुटत होता, इथं न्यूक्लियस जुटलेले आहेत, एकमेकांमध्ये जाऊन घुसलेत. असे 2 चिखलाचे गोळे एकमेकाच्या जवळ आले आणि एकमेकांमध्ये जाऊन असं त्यांनी काय केलं, एकमेकांमध्ये जाऊन घुसले, तर हे तयार झालं, मोठा गोळा तयार झाला, मोठा ॲटम तयार होतो.
उदाहरणार्थ लगेच उदाहरण द्यावं लागेल ना, जसं की वरचं उदाहरण आहे का नाही, हे युरेनियम फुटला की बेरियम आणि क्रिप्टॉनचे 2 छोटे छोटे न्यूक्लियस तयार झाले. तर जुटताना छोटे छोटे हायड्रोजनचे 2 ॲटम एकत्र येतात आणि त्यांच्यापासून हेलियम नावाचा मोठा न्यूक्लियस तयार होतो आणि त्याच्यापासून ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी. हे झालं फ्युजन आणि हे झालं फिजन. फ्युजन म्हणजे जुटणे, फिजन म्हणजे तुटणे. फ्युजन म्हणजे जुटणे, फिजन म्हणजे तुटणे. ज्याच्यामध्ये न्यूक्लियस तुटतो आणि छोटे छोटे न्यूक्लियस तयार करतो त्याला फिजन म्हणतात. ज्याच्यामध्ये न्यूक्लियस 2 जुटतात आणि छोट्या छोट्यापासून मोठा न्यूक्लियस तयार होतो त्याला फ्युजन म्हणतात. आता कोणती रिएक्शन स्टॉप होते स्टॉप होत नाही ते आपण पुढे बघूया. सध्या तरी एवढं, जुटणे आणि तुटणे. तर ह्याच्यामध्ये एनर्जी तर निघतेच, पण ह्याच्यामध्ये अति 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 जास्त निघते. पण ही रिएक्शन घडवून आणणं एवढं सोपं नाही. हिला घडवून आणायला अतिशय जास्त टेम्परेचर प्रेशर लागते. पण ही घडली की एनर्जी अति 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 जास्त बाहेर पडते. ही एनर्जी, ही रिएक्शन कुठं होते माहिती आहे का? सूर्यावरती ही रिएक्शन होत असते. सतत हायड्रोजन सारखे ॲटम एकत्र येऊन तिथं हेलियम सारखे मोठे ॲटम तयार व्हायले आणि म्हणून ट्रेमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी सूर्यावर तयार होते आणि ती एनर्जी आपल्याला पृथ्वीवर भेटते. म्हणजे आपल्याला पृथ्वीवरती जी सूर्यापासून एनर्जी भेटत आहे ती न्यूक्लिअर फिजनमुळे भेटत आहे का फ्युजनमुळे भेटत आहे? सांगा बरं. आणखीन थोडा वेळ घेईल बघ बेटा, आणखीन 5 मिनिटं घेईल मी, 5 मिनिटं. सांगा बरं. शाबास. फ्युजनमुळे. फ्युजनमुळे आपल्याला एनर्जी भेटत आहे. न्यूक्लिअरच्या फ्युजनमुळे आपल्याला ही एनर्जी भेटत आहे. त्याच्यानंतर बघा हे फ्युजन, त्याच्यामध्ये असे छोटे 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 ॲटम एकत्र येऊन मोठा ॲटम. फ्युजन मध्ये मोठा ॲटम तुटतो आणि छोटे छोटे ॲटम तयार होतात. एनर्जी तर खूप जास्त बाहेर पडते. तर अंदाज द्यायचा आहे का तुम्हाला किती बाहेर पडते? जपानवर टाकलेला होता ॲटॉमिक बॉम्ब. ॲटॉमिक बॉम्ब हा फ्युजनवर चालतो. तर आता एक तुम्हाला नाव माहित असेल, हायड्रोजन बॉम्ब. हायड्रोजन बॉम्ब हा फ्युजनवर चालतो. मी म्हटलं ना फ्युजन मध्ये काय होतंय, काय होतंय फ्युजन मध्ये? असे हायड्रोजन सारखे 2 छोटे 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 न्यूक्लियस एकत्र येतात आणि हेलियम तयार होते. हायड्रोजन वापरलेला असतो ना हायड्रोजन बॉम्ब मध्ये, म्हणून त्याला हायड्रोजन बॉम्ब असं म्हणतात. आणि हायड्रोजन बॉम्ब मध्ये अमाऊंट ऑफ एनर्जी अति जास्त बाहेर पडते, अति जास्त. तर उदाहरणार्थ, बरोबर आहे, कोरियाकडे हायड्रोजन, आता हायड्रोजन बॉम्ब सर्वांकडेच आहे, आपल्याकडे पण हायड्रोजन बॉम्ब आहे. ज्यांच्याकडे न्यूक्लिअर ताकद आहे ते सर्व हायड्रोजन बॉम्ब आहेत त्यांच्याकडे. ॲटॉमिक बॉम्ब आता कोण वापरतंय? ही पुराणी गाडी झाली, आता ही टप्पर झालंय. दिस इज ट्रेंडिंग, दिस इज ट्रेंडिंग, राईट? हा, म्हणून सनवरती एवढ्या अमाऊंट मध्ये हीट आहे कारण सनवर न्यूक्लिअर फ्युजन रिॲक्शन होते आणि म्हणूनच आपल्याला पण एवढी एनर्जी भेटायला सूर्यापासून. फ्युजन म्हणजे भयानक आहे बाबा. तर ॲटॉमिक बॉम्बनं फक्त 2 शहरं उद्ध्वस्त झालेत. तर हायड्रोजन बॉम्ब जर टाकला ना तर भारतासारखा अख्खा देश उद्ध्वस्त होऊ शकतो. आणि आताचे तर हायड्रोजन बॉम्ब एवढे पॉवरफुल आहेत की अख्खाच्या अख्खा एक खंड उद्ध्वस्त करू शकतात. एवढे पॉवरफुल ॲटॉमिक बॉम्ब्स आहेत, सॉरी हायड्रोजन बॉम्ब आहेत. म्हणून तर बाबा सध्या जे आहे ना ते भयानक परिस्थिती आहे. म्हणून न्यूक्लिअर वेपन हे भयानक आहेत. जर युद्ध झालं चुकून, 3रं विश्वयुद्ध, आणि पुन्हा जर कुणावर हायड्रोजन बॉम्ब टाकला तर समजायचं की जग उद्ध्वस्त झालं, जग उद्ध्वस्त झालं म्हणून समजायचं. अशा प्रकारे ही न्यूक्लिअर रिॲक्शन. आपल्याला फ्युजन रिॲक्शन ह्या वर्षी जास्त डिटेलमध्ये बघायचीच नाही, म्हणजे नाहीच आहे आपल्याला. आपल्याला आहे फिजन, जी की
कमी एनर्जी देते ती आहे. फ्युजन रिॲक्शन दोन प्रकारे होते, नैसर्गिक आणि आर्टिफिशियली आपल्याला पण घडून आणता येते. नैसर्गिकरित्या पण आणि आपल्याला पण आर्टिफिशियली घडून आणता येते. नैसर्गिकरित्या होणारी ऑटोमॅटिकच होत असते. निसर्गामध्ये असे डोंगर आहेत मोठे मोठे, जिथे युरेनियम आहे, सापडतो जिथे युरेनियम नैसर्गिकरित्या. US कडे वगैरे युरेनियमचे साठे आहेत. US म्हणजे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. तर तिथे नैसर्गिकरित्या जो युरेनियम असतो तो स्वतःच फुटत असतो आपोआप नैसर्गिकरित्याच. पण कोणत्या तरी ॲटमला आर्टिफिशियली पण फोडता येतं. कसं? असा ॲटम घ्या मोठा आणि त्याच्यावरती न्यूट्रॉन सारखा एक पार्टिकल जोरात मारा आर्टिफिशियली, ते सर्व सांगतो ते. पण हे तर लय भारी प्रश्न विचारलास की रे बाळा तू. तरी मला एकदा हे सांगू दे. विवेक थांब जरा. मी म्हणलं ना 5 मिनिटं लागणार आहेत मला, त्यामुळे ज्यांना जायचंय ते जाऊ शकता, नंतर युट्यूबवर बघा. तर आर्टिफिशियली फोडता येते. मी म्हणलं ना नैसर्गिकरित्या होतंय, पण आपल्यासाठी कामाचं आर्टिफिशियली कसं फोडायचं. तर युरेनियम सारखा एक ॲटम घ्या ज्याला की टार्गेट असं म्हणतात, त्याच्यावर न्यूट्रॉन सारखा एखादा पार्टिकल मला ज्याला की प्रोजेक्टाईल म्हणतात. टार्गेट जो ॲटम आपल्याला फोडायचा आहे, ज्याच्या मदतीनं फोडायचा आहे त्याला प्रोजेक्टाईल म्हणायचं. प्रोजेक्टाईलनं टार्गेटवर मारलं की ते फुटतंय ॲटम आणि असे 2 छोटे छोटे न्यूक्लियस तयार होतात. 3 होताल, 4 होताल, कितीही. पण आता असं म्हणता येते का की याच्यापासून हे दोघं तयार झाले, म्हणजे हे होता पॅरेंट आणि हे त्याचे प्रोडक्ट. रिॲक्टंट मध्ये आपण रिॲक्शन, हे झाला रिॲक्टंट आणि हे झाले प्रोडक्ट, किंवा ह्यांना डॉटर न्यूक्लिय देखील म्हणतात. डॉटर म्हणजे ह्याच्यापासून हे होता पॅरेंट, त्याचे हे लेकर. मग त्याला सन का म्हटलं नाही, डॉटर का म्हटलं मला कळलं नाही, पण ते डॉटरच म्हणतात कुठं पण. ते बायोलॉजीत पण डॉटर न्यूक्लियस म्हणतात, मायटोसिस मिओसिस मध्ये. तर आर्टिफिशियली कसं करायचं, एक मोठा ॲटम घ्यायचा ज्याला टार्गेट म्हणतात, त्याच्यावर एक प्रोजेक्टाईल मारायचा म्हणजे न्यूट्रॉन सारखा, तर हे फुटतंय आणि त्याचे डॉटर न्यूक्लिय तयार होतात. अशा प्रकारे न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन आपल्याला आर्टिफिशियली घडून आणता येते. आणि आर्टिफिशियली न्यूक्लिअर फिजन रिॲक्शन घडून आणूनच आपल्याला तिचा आता वापर करायचा आहे न्यूक्लिअर रिॲक्टर मध्ये. परंतु आता हे उद्या बघणार. तर तुझा प्रश्न आहे विवेक की हायड्रोजन बॉम्ब एवढे धोकादायक आहेत, तर त्यांना मान्यता का दिली? बरं, ज्यांना आता जायचंय त्यांनी मीटिंग सोडून जाऊ शकतात, ज्यांना प्रश्न आहेत ते विचारू शकतात. तर धोकादायक आहेत त्यांना का मान्यता दिली बाळा? कारण का ते मान्यतेचा प्रश्नच नाही. मान्यता कोण कोणाला देते? एक देश आहे, देशातले पंतप्रधान त्या देशातल्या खालच्या लोकांना मान्यता देतात, आहे का नाही? पण आपला देश इंडिया हा पाकिस्तानला काय मान्यता देणार? ते एक इंडिपेंडंट देश आहे, ते थोडंच ऐकणार आहे. मग झालं असं मध्यंतरीच्या काळामध्ये की जर्मनी, द्वितीय विश्वयुद्धामध्ये जर्मनी, जापान हे जे होते ना, ह्यांना ऍक्सिस पॉवर म्हणतात, माहिती आहे का तुम्हाला? ऍक्सिस पॉवर. आणि ब्रिटन, US, फ्रान्स ह्यांना म्हणतात अलाइड, मित्र राष्ट्र. मग हे युरोपमध्ये जी जर्मनी होती आणि इकडे जे अमेरिका होती, US. नीट लक्ष द्या जरा की मान्यता कोण देते का? मान्यता द्यायचा इथं प्रश्न येत नाही रे बाबा. मला सांग, नक्षलवाद्याला कोणी मान्यता देते का? हा, जागतिक संघटना असते, पण तिथं कुणाचं किती चालते हे महत्वाचं आहे. बरोबर आहे तुझं, सर्वच सांगतो मी. साथ बताता रे. म्हणजे आता हे सर्व जनरल नॉलेज कडे गेलात तुम्ही, ते पण सांगतो, काळजी करू नका. ज्यांना जायचंय त्यांनी जावा. आता हे पुढचं झालं जनरल नॉलेज. आता पहिल्यांदा ते सांगतो. मला एक सांगा, शेवटी चाललंय पाहिजे ना, आहे का नाही? आता कुणाचं किती चालतंय ह्याच्यावर सर्व डिपेंड करते बघा. आता ह्या जर्मनीनं जुहू लोकांवरती खूप जास्त अन्याय केला म्हणून हे जुहू लोक उडून इथं गेले.
त्याच्यापैकी एक ग्रेट होता आईन्स्टाईन. मग त्या आईन्स्टाईनने युएसला त्याच्या दिमागानं मदत केली अणुबॉम्ब बनवायला. अणुबॉम्ब बनला, युएसनं जपानवर टाकला. हे झालं अणुबॉम्ब, पहिला अणुबॉम्ब. पण त्याच्यानंतर द्वितीय विश्वयुद्ध संपलं. ठीक आहे ना, द्वितीय विश्वयुद्ध संपलं. सेकंड वर्ल्ड वॉर संपलं 1944 मध्ये, मला वाटतं का 45 नियरली, 44-45 मध्ये संपलं. हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बिंग झाली आणि द्वितीय विश्वयुद्ध संपलं. पण विश्वयुद्ध जरी संपलं तर हे विश्वयुद्ध संपल्याच्या नंतर हे युरोप मधले जे राष्ट्र आहेत, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी, ह्यांची अख्खी वाट लागून गेली होती, कारण सर्व युद्ध ह्यांच्या जमिनीवर झालं होतं. पण युएसच्या जमिनीवर काहीच झालं नव्हतं. जपान तर पूर्ण रसा तळाला जाऊन बसला होता. जपानची तर अशी वाट लागली होती, अशी वाट लागली होती, कारण विषय संपला ना हो. ज्याच्यावर अणुबॉम्ब टाकलाय हे समजा इकडं अमेरिका आहेत, हे का नाही, हे सर्व आता मी ढोबळ मांडणे काढतो, हे युरोप आणि आशिया एकत्र, हे असं, हे इकडं चायना, हे रशिया, हे इथून इथपर्यंत समजा युरोप, मग हे रशिया, हे दोन्हीकडे पण आहे का नाही, असा थोडा थोडा असा असा, हे रशिया भला मोठाच्या मोठा एवढा रशिया आहे, हे युरोप, आणि इथं हे आफ्रिका. आफ्रिकाचा काही संबंध नाही, चलू द्या तुमचं जे चालायचं. जे काही युद्ध झालं द्वितीय विश्वयुद्ध हे इथं झालं, धडाम 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 धडाम, सर्वात जास्त इथं फायटिंग. मग ह्यांची तर वाट लागून गेली हो. ब्रिटन, फ्रान्स, अरे ज्यांच्या जमिनीवर युद्ध झाले त्यांच्यात काय राहिलं असणार आहे, वाट लागली, हे कोलमडून गेले. खरे जगाचे राजे आधी तर हे होते. पण युएसनं काय केलं, फक्त मदत केली यांना. पण युएसच्या जमिनीवर बिलकुलच युद्ध झालं नाही. जे काही युद्ध झालं ते इथं झालं, म्हणून ह्यांची वाट लागली. मग हे तर थंड बसले. द्वितीय विश्वयुद्धानंतर ह्यांनी काय केलं, फक्त आणि फक्त आपलं आपलं काम करायला सुरू केलं. आपलं आपलं काम, आपलं राष्ट्र कामातून गेलेत म्हणले, आपलं आपलं बघा आता, सोडून द्या बाकी, पण दुनियाची कारभारीगिरी करू नका. म्हणजे एवढे हारले होते की त्याच्यामुळेच त्यांनी सर्व देशांमधून माघार घेतला. म्हणजे भारत पण स्वतंत्र द्वितीय विश्वयुद्धानंतरच झालाय, कारण का आता ह्यांना शक्यच नव्हतं आता कुठं आपलं साम्राज्य पसरवणं. आफ्रिकेतून माघार घेतला, अमेरिकेतून माघार घेतला, हे चौकटच होते रे बाबा, हे लय आगाऊ लोक होते. भारतातून पण माघार घेतला. हे इथं आहे जपान. जपानची तर पूर्ण वाट लागून गेली, सोडून द्या, बॉम्बच टाकला होता यांच्यावर. जपानला तर मग नंतर सर्व सोडून दिलं जपाननं, फक्त स्वतःची प्रगती करण्याकडे लक्ष दिलं. ह्यानं पण तसंच केलं, ह्यांना पण आपलं आपलं सुधारायचं होतं. मग मोकळे कोण झाले, युएस आणि रशिया, हे पडले मोकळे, कारण ह्यांच्यावर तेवढा परिणाम झाला नव्हता. हे आणखीन थोडे ताकदवान राहिले होते. ह्यांची आता वाट लागली होती, ह्या लोकांची, युरोप मधल्यांची, फ्रान्स वगैरे, ज्या ब्रिटन वगैरेची. मग हे युएस आणि रशिया ह्यांच्यामध्ये छोटस युद्ध सुरू झालं, त्याला कोल्ड वॉर म्हणतात, शीत युद्ध. कोल्ड वॉर, शीत युद्ध, माहिती आहे का तुम्हाला? कोल्ड वॉर नाव आठवलंय का? कोल्ड वॉर कोणाला आठवतं रे? कोल्ड वॉर, शीत युद्ध. विवेक, तुझ्याच प्रश्नाचं उत्तर द्यायला मी ऍक्च्युली. मग ह्या कोल्ड वॉर मध्ये कसं झालं बाळांनो, तुम्हाला माहित असेल, ही लय भयानक हिस्ट्री आहे, एवढी इंटरेस्टिंग आहे. एकदा जर वाचायला लागला तर तुम्ही कशी वाचता की बाबा म्हणतात इतिहास नुसता बोर होते. मला तर वाटतच नाही इतिहास बोर आहे. एकदा जर इतिहास वाचायला लागलं, आधुनिक भारताचा आणि आधुनिक जगाचा इतिहास, तिथं कसं नवीची पुस्तकं उगाच काहीतरी लिहितात नुसते इसवीसन पाठ करायसारखे, पण नाही, वाचायचा आहे ना इतिहास तर वाचायचा एनसीआरटीचा वाचायचा. काय लिहितात इतिहास बाबा, असं वाचायला लागलं की वाटतं एकानंतर एक एकानंतर एक चॅप्टर संपूच नाही. आधुनिक जगाचा इतिहास तर असा आहे की विषय संपला, विषय संपला, मजाच येते. पण ह्यांच्यामध्ये हळू शीत युद्ध लागलं. ह्यांचा तर काही संबंधच संपला, पण यांच्यात आणि यांच्यात भांडण लागलं. भांडण वेगळंच होतं, त्याच्यात मी काही जात नाही, पण भांडण लागलं म्हणजे डायरेक्ट शस्त्रास्त्रानं ते भांडण करत नव्हते. पण ह्याला वाटायला लागलं की राज्यावर, जगामध्ये कुणाचं चाललं पाहिजे. तर याच्यातले काही लोक होते रशियामध्ये, असे काही लोक तयार झाले तिथं. ते मार्क्स म्हणून एक होता, कार्ल मार्क्स, त्याचं कम्युनिझम म्हणून इथं लय पसरलं होतं, अति पसरलं. त्यानं काय म्हटलं, आतापर्यंत जगाची वाट कशाने लागलेली आहे, संपत्तीमुळे. म्हणून तो म्हटला की संपत्ती आता कुणालाच नसली पाहिजे, सर्व साम्यवाद किंवा समाजवाद, सोशलिझम किंवा कम्युनिझम करा, म्हणजे सर्व संपत्ती समाजाच्या हातात देऊन टाका. प्रायव्हेट संपत्ती कुणालाच नसणार, सर्व समाजाचं, सर्व सरकारचं, हॉस्पिटल सरकारचे, शाळा सरकारची, सर्व सर्व सरकारचं, ज्याला जसं वापरा वाटेल तसं सरकारच्या पद्धतीने वापर, सरकार जेवढं सांगेल तेवढं वापरायचं, कोणीच संपत्ती जमू शकणार नाही. तर युएस मधल्या लोकांना वाटलं की यार हे जर आमच्यामध्ये घुसलं, ही विचारधारा लय बेकार असते बरं का. सर्वात बेकार काय असते ते विचारधारा, बाकी काहीच बेकार नसते.
इथं तर पसरलं होतं. हे इथले लोक सर्व कामगार लोक एकत्र यायला लागले. अरे हो म्हणले, यार खरंच आहे. हे मालक लोकांना का संपत्ती एवढी, जन्मताच त्याला एवढी संपत्ती भेटते, आम्हाला नाही. मग ते कामगार लोक काय करायला लागले, मालक लोकांना काय करायला लागले, पूर्ण त्यांच्या विरोधामध्ये युद्ध करायला लागले. मग ते सर्व कंपन्या आपल्या हातात घ्यायला लागले. मग ही विचारधारा युएस मध्ये जे लोक होते, मालक लोक आहे का नाही, मालक लोक दोन लोक असतात, कंपनीचे मालक आणि कंपनीचे मजदूर आहे का नाही. मजदूर लोक मालक लोकांना आता म्हणायला लागले की तुमच्या कंपन्या आता तुम्ही सोडून जावा, ही सर्व समाजाची प्रॉपर्टी आहे, तुम्ही समाजाच्या हवाली करा. आणि हे इथं सक्सेस व्हायला लागलं होतं रशियामध्ये. इथं लय फुल सक्सेस झालं होतं, असं आग पेटल्यासारखं, वनवा पेटल्यासारखं इथं पेटलं होतं. ह्या युएस वाल्यांना वाटायला लागलं की ही विचारधारा जर आमच्याकडे आली तर आमची वाट लागेल. ह्या मालकांना वाटायला लागलं इथल्या, कारण आमच्यामधले मजदूर असेच पेटून उठतील. म्हणून ह्या युएस वाल्यांना रशियाची विचारधारा थांबवायची होती आणि रशियावाल्यांना युएसची विचारधारा समजायची होती. युएसची विचारधारा होती भांडवलवादी, त्याला म्हणतात कॅपिटॅलिझम, आणि ह्यांची होती सोशलिझम किंवा कम्युनिझम. मग ह्या दोघांमध्ये भांडण लागले विचारधारेवरून, ह्याला म्हणतात शीतयुद्ध. आणि हे इतके दिवस चाललं, एक 40-50 वर्ष चाललं. आणि ह्या 40-50 वर्षामध्ये ह्यांना सतत वाटायला लागलं जर अचानक युद्धाची वेळ आली तर आपली ताकद जास्त असली पाहिजे. रशियाला वाटायला लागलं जर अचानक युद्धाची वेळ आली तर आपली ताकद जास्त असायला पाहिजे. म्हणून ह्यांनी का नाही छुपे प्रोग्राम सुरू केले. आता इथे ह्यांना अडवणार कोण आहे, कसला युएन आला, अरे युएन म्हणजे युएस आणि रशिया, ह्यांना म्हणजे ह्यांचीच खरी ताकद नाही. मला सांगा, आता काल परवा WHO न, हा भांडवलशाही अर्थव्यवस्था तुम्हाला झाली असेल बघा आता, WHO न युएसला काहीतरी झालं होतं ना WHO आणि कोरोनामध्ये, तर युएस काय म्हटला की आम्ही आता WHO ला आम्ही फंडच देणार नाहीत. साधी गोष्ट आहे ना, म्हणजे युएस WHO पुढे असल्यासारखं आहे. आलं का लक्षात? हे 4-5 राष्ट्र जे आहेत का नाही ज्यांना व्हेटो पॉवर आहे, चायना, रशिया, कोण कोण आहे, चायना, रशिया, युएस, ब्रिटन आणि फ्रान्स, ज्यांना व्हेटो पॉवर आहे का नाही, व्हेटो पॉवर, हे जे आहेत ना लोक, ह्यांची ताकद लय. त्यातल्या त्यात युएसची ताकद तेवढी आहे की म्हणजे कोण कुणाला समजून सांगणार तिथं. हे थोडंच असं आहे की त्यांना धरून मारता येते, कोण मारणार त्यांना, संघटनाच त्यांनी स्वतःच तयार केलेल्या आहेत त्या. म्हणून आता हे मेन म्होरके जगाचे हेच दोघं, जगाचे म्होरके हेच दोघं. आता मला सांगा, आता पंतप्रधानांनाच ठरवलं, हा त्यांच्या फंडवर तर युएनओ चालतंय, आणखीन काय, हे कळलं तुला आदित्य, बरोबर कळलं बघ, त्यांच्याच फंडवरती हे चालतंय. म्हणून युएनओ ह्यांना जास्त जोर लावू शकत नाही. युएनओ, अरे मला सांगा, माग युएसनं इराकवरती, त्या आफ्रिकेतल्या राष्ट्रावरती किती हल्ले चढवले, कुणा काय म्हणलं, कोणीच काय म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे ह्यांना परमिशन द्यायचा प्रश्नच येत नाही. त्यांचीच चलती म्हणल्यावर परमिशन ते कुणाची घेणार, आणि कोण त्याला परमिशन? जागतिक संघटना ह्या त्यांच्या पपेट आहेत. पपेट म्हणजे कळतंय का, उगम म्हणायला आहेत, पण त्या त्यांच्यावर जोर चालू शकत नाही, जोर चालू शकत नाही. जसं की तुम्हाला माहित असेल बघा, मराठा साम्राज्य आणि त्यांच्या हाताखालचे पेशवे होते, पेशवे आठवते का? मराठा साम्राज्याचे जे छत्रपती होते ते खरे राजे होते, किंग ते होते, पण तुम्हाला वाटतंय का त्यांचा जोर ह्या पेशव्यावर चलत होता का? नाही. फक्त आता मानण्यासाठी किंग तुम्ही, परंतु पेशव्यांच्या विरोधामध्ये किंग देखील जाऊ शकत नव्हता. मग पेशव्याला एखादी गोष्ट करण्यासाठी परमिशन घ्यावीच असं काही नव्हतं. कळलं? कोण परमिशन देत नाही. ज्या वेळेस गावातल्या 2 मोठ्याच माणसांना वाटायला लागतं की बाबा आपलं काही खरं नाही, मग ते घरामध्ये चोरून काही करायला लागतात. मग त्याला गाव परमिशन देईल का नाही ह्याची ते फिकीर नसते त्यांना. पण तशी कुणा फिकीर दिली नव्हती. हे सर्व छुपे प्रोग्राम सुरू झाले. संघटना काही म्हणू लागल्या की त्याला दाबून टाकायचं. संघटना म्हणणार म्हणजे काय रे, शेवटी संघटना म्हणणार म्हणजे काय, युएनओ म्हणणार. युएनओ मध्ये कोण म्हणणार, ब्रिटन म्हणणार, आहे का नाही, म्हणून. पण ब्रिटनला ह्यानं सांगितलेलं असतं युएसनं, बाबा तू गप बस, कारण का तर हे सोशलिझम आपल्या दोघांसाठी घातक आहे. मग ह्या दोघांची मिळलं, हे दोघे एकमेकांसोबत मिसळले. आता समजा भारतासारख्यानं काय म्हणायला गेलं, भारत काय म्हणू शकते, भारतानं काय म्हणलं की युएस म्हणते तू गप बस, नाही तर तुझं सर्व बंद करून टाकेल मी, विषय खतम. आलं लक्षात? हे अशा प्रकारे तुम्ही लक्षात, तुमचं ते विषय संपला बरं का तेव्हा, काही सायन्सचा भाग नाही हे बघा. आता टाइमपास तुमच्या प्रश्नाचे उत्तर दिलं मी. म्हणून मी काय म्हणालोय की जर ह्या हायड्रोजन बॉम्ब आणि न्यूक्लिअर रिएक्टर, हायड्रोजन बॉम्बला कोणच परवानगी दिलेली नाही, ते लपून तयार झालेली गोष्ट आहे, लपून.
लपून तयार झालेली गोष्ट आहे. आलं लक्षात हे? बरं, अजय केंद्रे म्हणतोय की आपण सायन्स शिकतो का हिस्ट्री? अरे बाळा, सायन्स संपलं तेव्हाच संपलं. ते म्हटलं ना मी, ज्यांना जायचं त्यांनी जावा, हे उगं टाइमपास सुरू आहे आता. तर कुणीही कुणालाही परमिशन दिलेलं नाही विवेक. हे सर्व चोरून कामं झालेत, आणि आता चोरून झाले तर मग आता चोर काय म्हणालेत, आता जाऊ द्या, तुमचंही खरं आमचंही खरं. तुमचंही खरं, आता तुम्ही चोरी केली आम्ही चोरी केली, तुम्ही चोरलेलं तुमच्याजवळ, आम्ही चोरलेलं आमच्याजवळ. मग बाकीचे म्हणलेत बाबा तुम्ही चोऱ्या केलं रे, पण आम्ही काहीच केलं नाही ना, मग आम्ही आता चोऱ्या करतो. मग आता पाकिस्ताननं चोरून केली चाचणी, भारताने चोरून केली चाचणी, झाला विषय खतम. मग आता चोरून चाचण्या सुरू आहेत. मग आता हे मोठे चोर US, रशिया काय म्हणलेत, अरे आम्ही केली ती केली, तुम्ही करू नका. असं जमतंय का? असं जमतंय का? म्हणजे उद्या आमच्यावर वेळ आली की तुम्ही आम्हाला बॉम्ब टाकून जाळून टाकणार आणि आम्ही बघत बसणार का? त्याच्यामुळे हे सर्व आता चोरून चाचण्या करणं सुरू आहेत. हे सर्व सुरू आहे. अलग लक्षात हे काय काय झालं विवेक? चलो आता बस झालं. बाय बाय. तुमचा हा सायन्सचा पार्ट नाही, नाहीतर हे वाचत बसतात कुठं जाऊन, सरनं कुठून शिकवलं म्हणून. तुमचा सायन्सचा पार्ट फक्त न्यूक्लिअर रिएक्टर एवढंच आहे बरं का, लक्षात ठेवा. चला बाय बाय.